नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. मित्रांनो, विषय असा आहे की मी आपणाला एक स्टोरी सांगणार आहे. स्टोरी, आणि ती स्टोरी अशी आहे की एखादी व्यक्ती दुःखामध्ये असल्यानंतर किंवा आर्थिक अडचणीमध्ये गेल्यानंतर जवळच्या व्यक्ती, म्हणजे त्या परिवारातील व्यक्ती असतील, नातेवाईक असतील किंवा अन्य त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक असतील, ते त्याला कशा पद्धतीने मदत करतात किंवा करत नाहीत. आणि आर्थिक अडचण किती विचित्र असते आणि त्या कुटुंबाला, त्या परिवाराला किती गरज असते अशा टायमाला, नातेवाईकांची म्हणा, वेगवेगळ्या संस्थांची म्हणा. तर अशा वेळेस त्या व्यक्तीला कुणीही मदत करत नाही. मित्रांनो, ती स्टोरी मी आपणाला आज सांगणार आहे. एका गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी सर्व दूर असा व्यवसाय करत होता. तालुक्यामध्ये करत होता, जिल्ह्यामध्ये करत होता, राज्यामध्ये करत होता, राज्याच्या बाहेर देखील करत होता. मित्रांनो, आणि असा हा व्यापारी एक दिवस आजारी पडतो. मित्रांनो, आणि आजारी असा पडतो की त्याच्या परिवारातील घरातील लोक त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातात. परंतु बऱ्याच दवाखाने केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की ह्या आजारावर आता काही उपचार होणार नाही. म्हणून त्या घरातील, परिवारातील जे लोक आहेत, म्हणजे त्याची पत्नी आहे, मुलं आहे, त्याचे नातेवाईक आहेत, हे त्याला कंटाळतात. मित्रांनो, आणि हा आजार बरा होत नाही म्हणल्यानंतर त्यांनी निर्माण केलेल्या उद्योगावर त्याचा परिणाम होईल म्हणून त्याच्या परिवारातील जी लोक आहेत ती त्याला त्याच गावी सोडून बाहेर निघून जातात. मित्रांनो, शहरामध्ये निघून जातात आणि त्याला तिथंच सोडतात. का तर बाबा, आता इथून पुढच्या काळामध्ये यांनी जो निर्माण केलेला उद्योग आहे तो उद्योग संपेल, तो आम्ही तिथं जाऊन चालवू, चांगल्या पद्धतीचा व्यापार करू, लोकांशी संपर्क साधू, त्यातून आर्थिकदृष्ट्या भरभक्कम रक्कम मिळवू आणि लोकांना सहाय्य करू, अशा पद्धतीचा विचार ते करतात. म्हणून ते त्याला सोडून जातात. पण मित्रांनो, मला सांगा, आजपर्यंत त्यांनी एवढं मोठं नावारूपाला आणलेलं कुटुंब, आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं कुटुंब, जर त्याचा विचार करत नसेल तर ही किती दुर्दैवी बाब आहे. म्हणून ते कुटुंब त्यांना सोडून जातात. एक दिवस अशी परिस्थिती होती की तो एकटाच त्या गावामध्ये राहतो आणि गावामध्ये राहिल्यानंतर त्याला मदतीलाही कोण नसतं. खाणं पिणं किंवा बाकीच्या त्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी पूर्ण करण्यासाठी सुद्धा घरातील किंवा परिवारातील व्यक्ती कोणी राहत नाही. म्हणून एक दिवस असं होतं की त्या व्यापाऱ्याच्या लालन पालनासाठी, सेवा करण्यासाठी एक नोकर ठेवलेला असतो आणि त्या नोकराच्या माध्यमातून त्याची सेवा केली जाते. त्याला पाहिजे तेव्हा अन्न दिलं जातं, पाणी दिलं जातं, किंवा कुठल्या दवाखान्यात न्यायची वेळ आली तर तो जो नोकर आहे तो त्याला दवाखान्यामध्ये पोहोच करत असतो, नेत असतो आणि त्याला सुविधा दिल्या जातात. एक दिवस त्या व्यापाऱ्याचा विश्वास त्या नोकरावर बसतो. मित्रांनो, का तर माझ्या जवळचे, माझ्या घरातील, माझी पत्नी, माझी मुलं, माझे नातेवाईक, एवढं मी त्यांच्यासाठी करून सुद्धा मला ती उपयोगी पडली नाहीत, पण हा नोकर माणूस माझ्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून तो एक दिवस असा म्हणतो त्या नोकराला, अरे मित्रा, मला जरा घेऊन चल बँकेमध्ये. कारण त्या बँकेमध्ये एक एफडीचं अकाउंट असतं, 5-50 लाखाची एफडी त्यांनी केलेली असते आणि त्या घरातल्या लोकांना कोणालाही माहीत नसतं. आणि तो काय म्हणतो की मी आता ते तुमच्या नावावरती रक्कम करतो, तुझ्या म्हणजे नोकराच्या नावावरती 50 लाखाची मी एफडी करतो. कारण का, माझं तर आता संपलेलं आहे, परिवार देखील मला सोडून गेलेला आहे, तर आता तूच माझ्या जवळचा आहे म्हणून तुझ्या नावावर मी हे 50 लाख करतो. मग तो नोकर आश्चर्यचकित होतो. मित्रांनो, की बाबा, एवढी मोठी रक्कम जर माझ्या नावावर तो करत असतील तर तो आश्चर्यचकित होऊन असा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. मित्रांनो, आणि तो त्या व्यापाऱ्याला म्हणतो की साहेब, तुम्ही मला हे रक्कम देऊ नका आणि ती रक्कम तुम्ही तुमच्या परिवाराकरता द्या. पण तो ऐकत नाही, कारण तो म्हणतो जो माझी सेवा करतो त्याला मी ती रक्कम देणार. त्याने ती रक्कम त्याला दिली आणि त्याने असं ठरवलं की तो व्यापाऱ्याला म्हणतो की साहेब, मी ह्या रकमेतून तुमचा दवाखान्याचा खर्च करणार आणि दवाखान्याचा खर्च करण्यानंतर तुम्हाला मी उभं करणार. तुम्ही स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा तुम्ही जोमाने तुमचा व्यवसाय करू शकता. अशा पद्धतीची ताकद, अशा पद्धतीचं स्थैर्य तुमच्यामध्ये, तुमच्या शरीरामध्ये मी आणणार. आणि अक्षरशः खरंच मित्रांनो, तुम्हाला सांगायचंय, त्या नोकराच्या माध्यमातून त्या व्यापाऱ्याचं
त्याने दवाखान्यात नेऊन त्याचं आर्थिक स्थैर्य तर निर्माण केलंच, पण शारीरिकदृष्ट्या तो अपंग होता, विकलांग होता. त्याला दवाखान्यात नेऊन त्याला स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं आणि अशा पद्धतीनं उभा केल्यानंतर मग त्याच्या परिवारातल्या लोकांना समजलं की यांनी सर्व पैसे त्या नोकराला दिले. तर तेव्हा त्या परिवारातील लोकांनी त्याला येऊन दमदाटी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची वागणूक, वाईट वागणूक देण्याचं काम चालू केलं. तेव्हा त्या व्यापाऱ्याने स्वतः सांगितलं की तुम्ही माझ्या जवळच्या असून सुद्धा तुम्ही माझ्या उपयोगी पडला नाही, तर तेव्हा तो जर नोकर माझ्या उपयोगी पडला असेल तर निश्चित त्याने चांगलं काम केलं, मला उभं करायचं काम केलं. म्हणून अशा प्रसंगी मला त्याचीच आवश्यकता आहे, तुमची मला गरज नाही. तर मित्रांनो, मला यातून एवढंच सांगायचं मित्रांनो की आपण दुःखी असताना, आपण नैराश्यात असताना, आपण आर्थिक अडचणीत असताना किंवा आपल्याला परिवाराची, नातेवाईकाची आवश्यकता असताना जर आपण त्याला तसंच सोडून पुढे गेलो, म्हणजे आपण दुःखात असताना जर सोडून गेलो तर ते योग्य आहे का मित्रांनो? म्हणून मी हा आजचा या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. ही स्टोरी आपणाला कशी वाटली ती माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स चॅनलला आपण सबस्क्राईब करा, त्या माध्यमातून कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.